आज सकाळी सकाळी अंघोळ करून झाली आणि विचार केला की कुठेतरी पाहुण्यात जाऊ. खूप दिवस झाले गरमीमुळे तर कुठं जायलाच भेटत नाही. कुठे जायचा विचार केला की उन्हाला बघून निघवत नाही. आज विचार केलाय तर जाऊ. चेहऱ्यावर लिकापोती नाही तर पावडर लावली. गरमीत तर मेकअप पण नको करायला आणि माझ्या चेहऱ्यावर तर अजूनच नको, कारण मला घाम येतोय. यावेळेस एवढी गरमी आहे की केसांचा पण खूप वैताग आलाय. असं वाटतंय की गरमीमध्ये टकलाच करून घ्यावा. माझा चेहरा जेवढा पुसला तेवढा कमी. सारखा सारखा मला माझा चेहरा पुसायला लागतो. एवढा घाम येतोय की गरमीमध्ये मला क्रीम लावायलाच नको. आता मी पावडर लावली की 5 ते 10 मिनिटं झाले की गंगा जमुना व्हायला लागतील आणि चेहऱ्यावर वाळू लावलेली धुवून जाईल. मी पावडर लावली आणि एवढी चांगली दिसत होते की माझी नजर हटतच नाही. कपाट उघडला कपडे घालण्यासाठी, पण एवढा पसारा आहे कपाटात की कपडे कशी शोधू. एवढा कपड्यांचा पसारा आता करू काय. विचार करून करून काढले सगळे ओढून. आता त्यांना ज्याच्या त्याच्या जागेवर ठेव. सर्वात आधी तर मेकअप बॅग हळूच उतरव. मग घेतला कपड्यांना ढकलत ढकलत. आज कुठे मी विचार केलता फिरायला जाण्याचा, तर कपड्यांचा पसारा दिसला. मी कुठं जायचा विचार केला की ते माझ्याकडनं पूर्ण होतच नाही. आज पण मी विचार केला की फिरायला जावं म्हणून, पण कपड्यांचा पसारा निघाला. आता या कपड्यांना एका एक करून फेकून टाकते. पटापटा कपडे काढून घेतले आणि बसली घडी मारायला. सर्वात आधी तर माझा अवतार बघा. मी आधी कशी दिसत होते आणि आता बघा. म्हणून मी मेकअप करायला घाबरते. सुरुवातीचा नजारा वेगळा असतोय माझा आणि नंतरचा बघा. कपड्यांचा विचार करून पोटात डोकं दुखायला लागला. आता हे घालू का ते घालू असा विचार करायला लागला. आधी घडी घालून घेते, नंतर विचार करते. सर्वात आधी तर नवीन कपडे घडी घालून घेतले आणि जुन्या कपड्यांना बोलली बाय बाय. जुने कपडे फेकायचा मन तर नाही होत होता. मग त्यांना ठेवला बांधून बोचक्यामध्ये. आता विचार केला की रोज घालण्यासाठीच कपडे ठेवूया. बाकीचे कपडे बोचक्यामध्ये बांधून ठेवले. सकाळी 10ला बसली होती कपडे निवडायला. बरोबर दुपारच्या जेवणाच्या वेळेस कपडे निवडून झाले. एवढे कपडे आहेत तरी मला अजून कपडे पाहिजेत. माझ्याकडे एवढे कपडे आहेत की ते मला कमीच वाटतात. फक्त घेऊन ठेवायचं काम करते, घालायचा तर पत्ता नाही. जेवढे कपडे आता दिसतात तेवढेच कपडे मी बोचक्यात बांधून ठेवले आहेत. कपडे तर केले घडी करून. आता माझा कपाट मस्त छान दिसतोय, पण थोड्या दिवसात पुन्हा तसाच पसारा होईल माझ्या कपाटात. चला बाय बाय. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कमेंट करायला विसरू नका.